नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी आता 23वा हप्ता कधी येणार? बऱ्याच काही महिलांना आता प्रश्न पडत होता आणि विचारला जात होता. त्यामध्ये आता ही प्रतीक्षा लाडक्या बहिणींची संपलेली आहे. लाडकी बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि खुश खबर आहे. सामाजिक न्याय विषयक सहाय्य यांच्याकडून एक नवीन जी-आर आलेला आहे आणि या जी-आर साठी 2026 ते 2027 त्यासाठी 300 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. पण यामधला जो निधी आहे त्यामध्ये बघितलं असेल आपण, थोडक्यात जी-आर नुसार एक माहिती बघणार आहोत. तो मागच्या महिलांना हप्ता मिळाला, त्या महिलांना हप्ता मिळणार का, किंवा ह्यो मे महिन्याचा हप्ता किती निधी मंजूर झालाय यानुसार आपण हे व्हिडिओनुसार आपण एक माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा एकदम शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आत्ताच आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. चला तर व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण बघितलं असेल, सन 2026 ते 2027 आर्थिक वर्षासाठी जी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो म्हणजे 10 जून 2026 यामध्ये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये आपण बघितलं असेल, माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि घटकांसाठी बघितलं असेल आपण 2026 आणि 2027साठी आर्थिक मदत आता ही करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण बघितलं असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण 300 कोटीचा हा नित्यव्यक्त हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये आपण बघितलं असेल की या ठिकाणी बघा, माहे 2026 म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं असेल की माहे म्हणजे मे महिन्याचा हप्ता आपल्याला आर्थिक मदतीसाठी घटकांसाठी आता लाभार्थी अदा महिलांसाठी 384 कोटीचा हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये आपण बघितलं असेल, महिला व बाल विकास विभागात आर्थिक निधी हा प्रणालीत वितरित करण्यात आलेला आता ही मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये आपण बघितलं असेल, काटकसरी करून हा निधी उपयोजनासाठी खर्च करावा असे एक या जी-आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. पण जी-आरच्या माध्यमातून यामध्ये शासनाचा जो निर्देशक आहे त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की शासनाने स्पष्ट केलेले आहेत की लाभार्थींची पुन्हा एकदा छाननी केली जाईल. फक्त महिलांच्या योजनेसाठी लाभ दिला जाईल. निधीचा वापर हा नियमानुसार आणि योग्य ठिकाणी हा निधी वापर करण्यात येईल असं शासनाकडून हा स्पष्टपणे निर्णय देण्यात आलेला आहे. तर येत्या काही 3-4 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 1500 रुपये हप्ता हा लवकरच जमा होणार आहे. आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का आपण चेक करून आपण लवकरात लवकर बँकेची KYC किंवा आधार कार्ड KYC असेल ती करून घ्या, म्हणजे तुम्हाला लवकरच हप्ता जमा होईल. लाडकी बहीण योजनेअंतर्गत या माहितीमध्ये आपल्याला नवीन जी-आर किंवा हा मे महिन्याचा हप्ता वितरण कधी होणार याच्या नवीन अपडेट आपल्याला येतात. आपण आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले जातात. त्यासाठी आपल्या व्हिडिओला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. व्हिडिओमध्ये एकदम महत्त्वपूर्ण माहिती झालेली आहे. त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सपोर्ट करू शकतात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.